लोकसभेची सेमीफायनल ज्याला आपण म्हणतो आहोत त्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल सध्या समोर आलेले आहेत आणि या महत्त्वाच्या 5 पैकी 4 राज्यांमध्ये 2 ठिकाणी भाजप तर 2 ठिकाणी काँग्रेस सध्या आघाडी घेताना दिसत आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार आणि कुठल्या ठिकाणी अटीतटीची लढत होणार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं दिसतंय। तेलंगणामध्ये बीआरएस आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे। याविषयी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। केशवजी, हा जो एक्झिट पोल समोर येतोय, पहिली प्रतिक्रिया तुमची हा एक्झिट पोल बघून? नाही, स्वाभाविक आहे पहिली प्रतिक्रिया द्यायची। खरं म्हणजे आपण एक्झॅक्टली निकाल रविवारी आपल्याला मिळणार आहे, पण ज्या पद्धतीचं एक्झिट पोल येत आहेत आणि सुरुवातीच्या 2 महिन्यापूर्वीचे आपण काही माध्यमांनी केलेले सर्वे जर आपण तपासून पाहिले तर हे सगळे सर्वे सांगत होते की भारतीय जनता पार्टीला पराभूत होणार, काही जागा नाही, छत्तीसगडमध्ये आम्हाला गृहीत धरलं जात नव्हतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे सर्वे सांगतात की भारतीय जनता पार्टी 3 राज्यामध्ये विजयाच्या जवळ पोहोचतीये, काही फार कमी जागाचं अंतर आहे, अशा पद्धतीचं आहे। 2 मुद्दे प्रामुख्याने सांगितले पाहिजे। छत्तीसगड राज्य जे आहे त्या राज्यामध्ये अगदी 2-3% मतांनी निवडणूक इकडची इकडे होते, मतदान फिरतं, हे आपण बघितलं। 15 वर्ष छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार होतं। 18 साली आम्ही ते पहिल्यांदा गमावलं, पण आत्ता तिथं 15 जागा, 13 ते 15 जागा आमच्या होत्या। आत्ता भारतीय जनता पार्टी तिथे विजयाकडे जाती असे एक्झिट पोल सांगतात, पण आम्हाला जे ॲनालिसिस आहे, आमची माहिती, आमचे सर्वे आहेत, त्यातनं असं दिसतंय की छत्तीसगडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकार बनवतं। एक राजस्थानच्या बाबतीमध्ये दर 5 वर्ष सरकार बदलते जसं आपल्याला माहिती आहे, पण त्याच्याच बरोबर दुसरा मुद्दा असा आहे की राजस्थानमध्ये यंदा विक्रमी मतदान झालं आहे। 77% मतदान हे पहिल्यांदा इतकं विक्रमी मतदान झालं आहे, ज्याचा परिणाम असा झाला आहे की साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जास्त मतदान हे साधारणतः सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं असतं। त्यामुळे तिथे ज्या पद्धतीचं गेलोत आणि ते पायलट संघर्ष, सरकारबद्दलची नाराजी, अनेक दलितांवरचे अत्याचार, या सगळ्या गोष्टी राजस्थानमध्ये होत्या। एका मंत्र्यांनीच लाल डायरी सांगितली, कोणाला कसे पैसे दिले गेले, या खुलेआम भ्रष्टाचार, या सगळ्याच्या विरोधात राजस्थानमध्येच जनता मतदान करते आणि तिथे भाजप सरकार येत आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडली बेटीसारख्या योजना खूप लोकप्रिय होत्या, विकासाचं, रस्त्याचं जाळं, अनेक गोष्टी ते सकारात्मक सरकार सांगण्यासारख्या होत्या, ज्याच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नवा विक्रम करते आणि तिथे सत्तेवरती येते। हे चित्र आत्ताच आपल्याला दिसतंय। तुमचे आकडे केशवजी नेमकं काय सांगतात? म्हणजे छत्तीसगडमध्ये जसं तुम्ही म्हणला की भाजप सत्तेवर येते, क्लिअर कट एक्झिट पोल साधारण असं सांगतायत की 44 ते 52 या रेंजमध्ये काँग्रेसला सीट मिळत आहेत आणि 36 ते 46 मध्ये भाजपला मिळत आहेत। तुमचे आकडे नेमके काय सांगतात जे तुमच्या समोर आले? नाही, मी तुम्हाला तेच सांगतो की या तिन्ही राज्यांमध्ये, ज्या 3 राज्यांची चर्चा आत्ता आपण करतो आहोत, या तिन्ही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत, कम्फर्टेबल मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी घेऊन येईल आणि स्पष्ट बहुमतासह भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सरकार बनवेल। केशवजी, पहिली गोष्ट म्हणजे आपण मगाशी म्हणाला काही सर्वे 2-3 महिन्यापूर्वी दाखवत होते की भाजप गमावतोय वगैरे। मी आपल्याला फक्त लक्षात आणून देऊ इच्छितो, गेल्या काही महिन्यामध्ये मीडियाने टप्प्याटप्प्याने केलेले आहेत। 2-3 महिन्यापूर्वीचे सर्वे, मग ओपिनियन पोल जो महिन्यापूर्वी जेव्हा इलेक्शन जाहीर झाले तेव्हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, आणि आताचा एक्झिट पोल। त्यामुळे एकतर आपण पहिल्यांदा थेट मीडियावरती, बरं मीडिया एवढं करून तुम्ही हे पण मान्य करताय की मीडियाने तुमचे वाढलेले आकडे दाखवले, त्यामुळे हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा एक मात्र मान्य करावा लागेल, मी मगाशी सुद्धा म्हणालो, एकीकडे छत्तीसगडमध्ये भाजपचा वाढलेला आमदारकीची संख्या, जे काय जागा वाढलेल्या दिसतात, हे कौतुकास्पद आहे। पण मगाशी म्हणजे दरेकरांना विचारलं ते तुम्हालाही विचारतो, मध्य प्रदेशमध्ये तुमची सत्ता असताना, लाडली बहिणा असताना, हे सगळं असताना सुद्धा काँग्रेस आणि तुमच्यामध्ये निवडक 5-6 जागांचा फरक राहत असेल तर ते काँग्रेसचं सुद्धा कौतुक आहे। माझा टीएमसीच्या बाबतीत मात्र मला तेलंगणाच्या बाबतीत विचारायचं आहे। एका ज्येष्ठ नेत्यांशी आम्ही तेलंगणामध्ये मी बोलत होतो, उपाध्यक्षजी, ते म्हणाले त्यांचं विधान इतकं मोठं होतं, काँग्रेस नाहीच, भाजप आणि बीआरएस मध्ये खरी निवडणूक आहे। तुम्ही मीडियाने चित्र उभं केलंय की काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीमध्ये। माझा आपल्याला प्रश्न आहे, आज सगळ्या ॲव्हरेज जर का काढायचा म्हटला या सर्वेचा, तर तुम्हाला डोक्यावरून पाणी, एकच सर्वेने फक्त 15 जागा दिलेल्या आहेत आणि आता 7 ते 10 जागा तुम्हाला दिलेल्या आहेत। तुम्ही याकडे कसं बघाल? नाही, 2-3 प्रश्न मुळात पासून मी असं म्हटलं नाही, मी तुमचा आरोप केला नाही किंवा कुठल्या माध्यमावरती आरोप केला नाही। मी असं सांगितलं की ज्यावेळी माध्यम किंवा सर्वे गेल्या 2 महिन्यापूर्वी काहीच स्पर्धेमध्ये नाही आहेत असं सांगत होती, तिथून सुरू झालेला प्रवास हा आज ज्यावेळी एक्झिट पोल येतोय त्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकण्याच्या जवळ दाखवतोय। हा प्रवास मी सांगितला, मी तुमच्यावर आरोप नाही केला आणि माध्यमांनीच दाखवलेली प्रगती मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्याच आधारावर मी सांगतोय की जसं तुम्ही ही प्रगती दाखवताय त्याच प्रगतीच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं प्रचंड जमिनीवरचं काम, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता,
महाराष्ट्रातल्या किंवा त्या राज्यातल्या जनतेने दिलेलं विकासासाठी दिलेलं मत, या गोष्टी लक्षात घेता भारतीय जनता पार्टी 3 ठिकाणी जिंकते हे 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 मी सांगतोय. एक दुसरा मुद्दा तेलंगणाचा, मला माहिती नाही तुम्ही कुठल्या नेत्यावर चर्चा केली, काय केली. मुळामध्ये तेलंगणासारखं राज्य जे भारतीय जनता पार्टीने साठी एक आव्हानात्मक राज्य नेहमीच राहिलं आहे. त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका असतील, याच्यापूर्वी लोकसभा निवडणुकामध्ये लाखांनी मते मिळवली आहेत, पण तरीसुद्धा काही अन्य काही गोष्टी आहेत ज्यातनं भारतीय जनता पार्टी तिथे सक्षम नव्हती आत्तापर्यंत. पण हे चित्र बदलत आहे. स्पर्धेत येईल की नाही, 15 जागा देतील की नाही, हे कदाचित मी उगाच मी आज तेलंगणामध्ये सगळ्या भाजप जिंकलं असं म्हणण्याने एक क्षणभरासाठी मला आनंद मिळेल, पण त्याच्यातनं साध्य काहीच होणार नाही. त्यामुळे आज त्याच्यामध्ये किती जागा मिळतील हे आपल्याला रविवारीच आपल्याला कळेल. पण एक नक्की की भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये घवघवीत वाढ आणि जागांमध्ये सुद्धा घवघवीत वाढ, चमत्कारिक पद्धतीने भारतीय जनता पार्टी जागा तिथे वाढलेल्या दिसतील, हे एवढा विश्वास आपण त्या ठिकाणी ठेवायला हरकत नाही. केशवजी, म्हणजे छत्तीसगडबद्दल पाहिलं तर 9 जे सर्वे माझ्यासमोर मला दिसतात आहे, त्यात अटीतटीची लढत म्हणता येईल असे काही नक्कीच अंदाज व्यक्त झालेले आहेत. मात्र 15 जागांवरून 2018च्या भाजपानं दुप्पट जागा, ते आणखी जास्त जागा म्हणजे 40च्या वर पोहोचवणं हे कौतुकास्पदच आहे. परंतु तरी सुद्धा तिथं काँग्रेस सत्ता राखताना दिसतंय, तसा अंदाजच 9 पैकी मॅक्झिमम पोल हे व्यक्त करताना दिसत आहेत. तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की तुम्हीच सत्तेत येणार, हा आत्मविश्वास कशाच्या आधारावर आहे? आता तर एक्झिट पोलच्या आकड्यात समोर. एक्झिट पोलचे आकडे, काउंटिंगचे आकडे समोर नाही आहेत मोहिटेजी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी एक्झिट पोलच्या आकड्यांबद्दल पूर्ण आदर ठेवतो. प्रसन्नाला माहिती आहे, एक काळ असा होता की ज्यावेळी काँग्रेस एक्झिट पोलच्या आकड्या किंवा चर्चेला, सर्वेच्या चर्चेला प्रवक्ते पाठवायचे नाहीत आणि किंवा चर्चेतनं उठून जायचे, त्यावेळी सुद्धा एक्झिट पोलचे आकडे विरोधात गेले तरी सुद्धा आम्ही त्याचा सन्मान स्वीकार करायचो, कारण ते एक शास्त्र आहे, त्याचा आधार घेतला पाहिजे, एवढंच त्याचं आमचं म्हणणं असायचं. आज सुद्धा मी त्या आधारावर सांगतोय. आणि म्हणून माझ्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ मी तुमचंच, मगाशी प्रसन्न असं वाटलं की मी त्याच्यावर आरोप करतोय, तुमच्याच दाव्याच्या पुष्ठ्यर्थ मी मगाशी उदाहरण दिलं की जे आम्हाला रेसमध्ये समजत नव्हते ते आता जिंकायच्या जवळ नेऊन ठेवत आहे. ती त्रिसूत्री, मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला होतो की भाजपच्या यशाचं, नेहमी जिंकायचं यशाचं गमक काय, आणि मी आज ती त्रिसूत्री सांगतो तुम्हाला की ज्याच्यामुळे आम्ही छत्तीसगडमध्ये जिंकल्याचा दावा करतोय, राजस्थान आम्ही जिंकतो आहोत आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही पुन्हा एकदा जिंकतो आहोत आणि विक्रम करतो आहोत. असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वच्छ लोकांमधली विश्वासार्हता, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, दुसरं भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं जमिनीवरती लोकांसाठी काम करण्याची पद्धत, संघटन, आणि तिसरं विकासासाठी जनता देत असलेलं साथ, या त्रिसूत्रीचा आधार भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींनी किती खोट्या गप्पा माराव्यात, काय प्रेम का मोहब्बत की दुकान वगैरे त्यांनी शब्द वापरावेत, पण खोटं बोलणं हे फार काळ चालत नाही. त्यांचं जे सगळं नाटकीपणा सगळा असतो तो लोक ओळखू नयेत, आणि त्याच्यामुळे सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीच्या मागे लोक उभारत आहेत, हे यश देत आहेत. त्यामुळे आत्मविश्वास तर शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहेच आहे, तो असलाच पाहिजे. पण मुळात आत्मविश्वास हा उगाच आत्मविश्वास नाही, तर त्याला वास्तवावरती जमिनीवरती केलेल्या प्रयत्नांची जोड आहे, त्या आत्मविश्वासावर मी सांगतो. केशवजी, मात्र एक तेलंगणा, पंतप्रधान मोदी स्वतः तिथं गेले. आत्ताच तुम्ही उल्लेख केला ते नफरत के बाजार में मोहब्बत के दुकान, ते दुकान जे राहुल गांधींचं आहे ते किमान दक्षिणेतल्या या राज्यात चालताना दिसतंय का? कारण जे आकडे सांगतात आहे, 10 वर्ष तेलंगणाची निर्मिती झाली, काँग्रेस सत्तेच्या वनवासात गेली. मात्र आता जे आकडे सांगतात आहे, मॅक्झिमम 1, 2, 3, 6 पोलचे आकडे माझ्या समोर आहेत, त्यातले 5 पोल तरी काँग्रेसला सत्तेवर येताना परतताना दाखवतात आहे. 10 वर्षानंतर भारत जोडो यात्रा तिथं यशस्वी ठरली, मतदारांना जोडताना दिसते, असं तुम्ही मानाल का? हाच हा पैगाम आहे त्या याचा मोहब्बत की दुकानचा, असं वाटतंय तुम्हाला? भारत जोडो यात्रा ज्यावेळी सुरू होती त्याच काळात मधल्या काळामध्ये अन्य काही राज्यांची निवडणुका झाल्या होत्या. मग भारत जोडो यात्रेचा परिणाम तिथं काय दिसला नाही. भारत जोडो यात्रा जी जात होती त्यावेळी काही पोटनिवडणुका पण झाल्या होत्या. मग भारत जोडो यात्रेचा परिणाम तिथे काय झाला नाही. असं आहे की त्या ठिकाणच्या सरकारच्या विरोधामध्ये असेल, म्हणजे आज मला माहिती नाही आहे, कारण शेवटी आज एक्झिट पोलच्या अंदाज आपण गृहीत धरून बोलतो आहोत. पण तो अंदाज गृहीत धरून जरी बोललो आपण तरी सुद्धा तिथल्या स्थानिक जे तिथला BSRच्या विरोधामध्ये, म्हणजे एक प्रसन्न सगळ्यांना गोष्ट मान्य करावी लागेल, जर एक्झिट पोल प्रमाणे आपण हे निकाल गृहीत धरले, असेच निकाल येत आहेत, असं ज्यावेळी आपण रविवारी आपण चर्चा करणार आहोत त्यावेळी सुद्धा आपण एकत्र असू, तर एक अर्थ या सगळ्याचा असा आहे की स्थानिक राज्य सरकारच्या विरोधातला
एक प्रकारचा कारण राजस्थानमध्ये तेच दिसतंय, छत्तीसगडमध्ये तेच दिसतंय, तेलंगणातही म्हणजे 5 पैकी 3 राज्यात तरी स्थानिक ठिकाणच्या सरकारच्या विरोधामधला एक प्रकारचा असंतोष हा लोक मतपेटीतून व्यक्त करताना दिसत आहेत आणि त्यामुळे झालं केशवजी. या एक्झिट पोलचा अंदाज केशवजी. तेलंगणाबाबतीत खरा ठरला केशवजी. असं गृहीत धरू. केशवजी, इकडे सचिन सावंत सुद्धा आताच आलेले, त्यांचंही स्वागत. फक्त एक तुमच्याकडनं त्यांच्याकडे जाण्यापूर्वी, सचिन सावंतांकडे जाण्यापूर्वी आता गेल्या 2-4 दिवसात एक दुर्दैवी वाईट असा चर्चा सगळी देशभरात झाली. नको त्या शब्दावर झाली, पण त्याचा उल्लेख करावा लागेल कारण या निवडणुकीचा त्याला कंगोरा आहे. हा निकाल म्हणजे पनोती शब्दाला दिलेलं उत्तर मानता तुम्ही, किंवा तुम्ही याच्या रेटॉरिककडे कसं बघाल? नाही, असं आहे की मुळामध्ये प्रसन्ना राहुल गांधींच्या विश्वासार्हतेबद्दल यापूर्वीही अनेक वेळा जनतेने त्यांना धडे दिलेत. त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काय मौत का सौदागर काय शब्द वापरले होते. त्यामुळे सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांची जी प्रचंड घाणेरडी मानसिकता इतरांना तुच्छ लेखण्याची, इतरांबद्दल वाईट संभावना करायची, ती वेळोवेळी दिसून आली आणि त्याचंच प्रत्यंतर त्या पनौती शब्दामधून आलं जे राहुल गांधींनी बोलले. राहुल गांधी यापूर्वी अशाच प्रकारे बेछूट बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. न्यायालयामध्ये त्यांनी माफी मागितली, हे सगळ्यांना या क्षणी विसरता कामा नये. आणि न्यायालयाच्या विरोधात ते बोलले, न्यायालयाचा परस्पर दावा करून, आणि त्यासाठी माफी मागावी लागली. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये जनता उत्तर देते, जनता हे पाहते. जनतेला खोटेपणा आवडत नाही, जनतेला अशा प्रकारची विकृत घराणेशाही मानसिकता आहे ती आवडत नाही, हे जनता वारंवार दाखवून देते. ठीक आहे, सचिन सावंत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, काँग्रेसचे नेते. सचिनजी, आत्ता तुम्ही 2 उत्तर ऐकलेली आहेत केशव उपाध्यायांची, त्याच्यावर तुम्हाला निश्चितपणे बोलायचं असेल. मात्र त्यापूर्वी या एक्झिट पोल बद्दलची तुमची प्रतिक्रिया आणि त्यानंतर मग तुमची या उत्तरांवरची प्रतिक्रिया. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे की जे एक्झिट पोलचा सार असा आहे की या एक्झिट पोलच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं या 5 राज्यांमधनं एक्झिट तर पूर्णपणे स्पष्ट होत आहे, परंतु केंद्रामधलं सरकारमधनं देखील एक्झिट त्याच्यातनं दिसतंय, अशा तऱ्हेचं मी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे सगळीकडे जे काही निकाल दिसत आहेत ते भारतीय जनता पक्षाची पिछेहाट दिसते आणि तरी देखील गिरे तो मी टांग उपर अशा पद्धतीचं चित्र आहे. तर मी एक्झिट पोलला काही खरे निकाल मारत नाही, परंतु या एक्झिट पोलच्या निष्कर्षावर ना, आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे काय की म्हणजे आम्ही काही चॅनलना ज्यांच्यावरती संपूर्ण इंडियानं त्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजे त्या प्रतिनिधींना जाण्यासाठी, पक्षाच्या प्रतिनिधींना जाण्यासाठी बंदी घातलेली आहे, अशा चॅनलचे देखील सर्वे जर तुम्ही पाहिलेत तर त्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाची पिछेहाट दिसते. आणि तरी देखील अशा सचिनजी, तुम्ही हा एक्झिटला हा जो काही शब्दच्छल आहे किंवा हे जो शब्दप्रयोग आहे तो छान आहे, पण डायरेक्ट तुम्ही म्हणजे भाजपची एक्झिट होताना दिसते असं म्हणताय, ज्या ठिकाणी दोन राज्यांमध्ये भाजप सत्तेत येईल असं चित्र दिसतंय. म्हणजे 6 एक्झिट पोल आपण बघितले तर. नाही, माझ्या पहिली गोष्ट अशी की आजच मी आत्ताच बघत होतो, आज तकचाही घेतला, म्हणजे सीविटरचा सर्वे घेतला आहे अनेक ठिकाणी. आणि प्रश्न असा आहे की आमच्याकडे देखील ज्या पद्धतीचे सर्वे या रिपोर्ट आहेत त्यातनं निश्चितपणे राजस्थानमध्ये आमचं सरकार पुन्हा येत आहे, हे पहिल्यांदा ब्रेक करत आहे. तुम्ही लक्षात घ्या की हा जो काही ट्रेंड दिसतोय छत्तीसगडमध्ये पुन्हा आमचं सरकार येत आहे. मध्य प्रदेशमध्ये ह्यांच्या 18 वर्षाची जी अँटी इन्कम्बन्सी आहे ती त्यांना मारक ठरताना दिसते आहे. आणि तेलंगणामध्ये म्हणजे विशेषतः ज्या पद्धतीनं 20% जो काही डिफरन्स होता BRS आणि काँग्रेसमध्ये, आणि हे जे ज्या पद्धतीनं पहिल्यांदा वल्गना करत होते भारतीय जनता पक्ष येणार, भारतीय जनता पक्ष कुठेच दिसत नाही, त्या तिकडे देखील काँग्रेसची सत्ता येताना दिसते. त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून 5च्या 5 राज्यांमधनं भारतीय जनता पक्षाची एक्झिट होते हे निश्चित आहे. आणि दुसरीकडे हे ज्या पद्धतीनं आता म्हणत होते की कुठल्या भाषेच्या संदर्भामध्ये, अरे ज्या 2014 पासून ज्या पद्धतीची गलिच्छ भाषा आली त्याचे जनकच नरेंद्र मोदीजी आहेत. म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंगांना मनमोहन सिंग म्हणणं, जर्सी गाय सोनिया गांधीजींच्या, गांधी परिवाराला आणि सोनिया गांधींना म्हणणं, 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणणं, ही कुठली भाषा होती? काही फार सांस्कृतिक दर्जाची भाषा होती का, उच्च दर्जाची भाषा होती का? त्यामुळे भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं राजकीय भाषेचा स्तर आणलाय, केशव उपाध्यायांना केंद्रात जाण्याचं सोडून द्या, महाराष्ट्रात बघा तुमचे पडळकर काय म्हणतायत, नितेश राणे काय म्हणतायत, किंवा इतर कसले जे नेते आहेत ते कशा भाषेमध्ये भाषेचा वापर करतायत. त्यामुळे तुम्ही जनक आहात आणि तुम्ही सांगताय दुसऱ्यांना. आणि थोडंफार आजही म्हणजे या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षात मोदीजींनी मूर्खो के सरदार कोणाला म्हटलं होतं? ही भाषा झाली का राजकारणामधली?
नाही, त्यामुळे खऱ्या अर्थानं केशव उपाध्यायांकडे आपण जाऊया. केशवजी, याचं उत्तर तुम्ही द्याच. मात्र ही जी एक काय म्हणतात त्याला, की हा जो प्रचार आहे, कुणी कुणाला काय म्हटलं, कुणी कुणाविषयी काय भाषा वापरली, कुठल्या शब्दाचा वापर केला, या गोष्टी खरंच मॅटर करतात असं तुम्हाला वाटतंय का? कारण आत्ता जसं प्रसन्न सांगत होता की एखाद्या महिलेला तिच्या खात्यात पैसे येतात, ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते. एखादा फॉर्म मला भरता आला नाही म्हणून ती एखाद्या पक्षावर नाराज आहे. इतक्या बेसिक क्रायटेरियावर ज्यावेळी जनता मतदान करते आहे, त्यावेळी राहुल गांधी काय म्हणाले, पंतप्रधान मोदी काय म्हणाले, या गोष्टी किती मॅटर करतात प्रत्यक्ष वोटिंगच्या ह्याच्यात? दोन तीन गोष्टी प्रामुख्याने सांगितलं पाहिजे. एक मुद्दा लक्षात घ्या, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडतोय म्हणजे नरेंद्र मोदीजींचं सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठी विश्वासार्हता ही आहे की सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडतोय. मग ते शेतकऱ्याच्या खात्यात येणारे पैसे असतील, किंवा महिलेला मिळणारी मदत असेल, किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत, मग बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, शौचालयापासून अनेक सगळ्या गोष्टी मी खूप यादी देऊ शकतो, रेशनवरचं धान्य असेल, हे सगळ्या गोष्टीतनं एक प्रकारे सर्वसामान्य जनतेला आज हे प्रामुख्याने वाटतं की नरेंद्र मोदी हे आपल्यातलेत, आपले नेतेत, आपल्या पद्धतीने विचार करणार आहेत आणि आपल्यासाठी विचार करणार आहेत. आणि मग अशा वेळी स्वाभाविकपणे त्याला वेगळ्या पद्धतीने जर कोणी बोललं तर त्या प्रेम असणाऱ्या नेत्याबद्दल जनतेमध्ये रोष येतो. आणि तो रोष मौत का सौदागर ज्यावेळी सोनिया गांधी बोलल्या त्याच्यानंतरनं जनतेने व्यक्त केला होता. आता मुळामध्ये मूर्खों का काय बादशाह असं विधान, मूर्खों का बादशाह राहुल गांधी आहेत, असं काही विधान नरेंद्र मोदींनी केलं नव्हतं. एक प्रकारे त्या म्हणजे एका कुणीतरी ते काय आता ते हेच सांगू शकते, सचिन सावंत सांगू, मला माहिती नाही कोण बोललं ते, की काय भारतात मोबाईल बनतच नाहीत. आता अशा प्रकारचं विधान ज्यांनी केलं की आता भारत एक मोठा एक्सपोर्टर आहे मोबाईल निर्मितीमधला, हे ज्याला इतकी बेसिक माहिती नसेल, मग राहुल गांधी जर सचिन सावंतांनी राहुल गांधींना बोलल्याचं वाटलं असेल तर मग राहुल गांधींना ही माहिती नाही का की त्यांना देशात मोबाईलचा एक्सपोर्टर आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की अतिशय बेछूट विधानं करणं ही राहुल गांधींची खासियत आहे. त्यासाठी कोर्टाची माफी त्यांनी मागितली. आणि दुसरं असं की शेवटी जनतेचं प्रेम तेव्हा व्यक्त होतं ज्यावेळी जनतेच्या गोष्टी आपल्या नीट होत असतात. आज त्या होत आहेत आणि त्याच्यामुळे जनतेला राग येतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सचिनजी, केशव उपाध्यायांच्या मुद्द्याला तर उत्तर द्याच, आणि मुख्य म्हणजे आम्हाला हे पण दाखवा. तुम्ही म्हणता की भाजप चालली आहे 5 राज्यांमधून वगैरे, एकाही सर्वेमध्ये असले तर काट्याची टक्कर आहे. एक तेलंगणा सोडता बाकीच्या ठिकाणी काँग्रेसला प्रॉब्लेम्स आहेत. नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं निकाल आपल्याला नेहमी एक्झिट पोलमध्ये दिसतात, आता त्यातले काही म्हणजे ज्या काही, आता मी तुमच्या चॅनलला बोलणार नाही, पण काही चॅनलला उत्तर त्यांना पीएमओला द्यावं लागतं, त्यामुळे त्या भीतीनं देखील अनेकदा निकाल अशा पद्धतीचे दाखवले जातात. परंतु प्रश्न असा आहे की त्यातनं देखील जे काही चित्र दिसतंय ते आपल्या समोर आहे, टक्केवारीमधलं समोर आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला खात्री आहे, जे ज्या ठिकाणी जाऊन आले, तिथे काम केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा निकाल आम्हाला मिळणार आहे. 5 पैकी 4 राज्यांमध्ये सरळ आम्ही बहुमतानं निवडून येतोय, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेची खात्री म्हणजे शंका नाही. मिझोरामचा थोडासा विषय राहील हंग असेंब्लीचा कदाचित, म्हणजे मला माहिती नाही आता निकाल काय येणार आहेत. परंतु जनरली पाहायचं झालं तर ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर पहा राजस्थानमध्ये काही तर आम्हाला बढतच देत आहेत, आणि ज्या ठिकाणी कायम म्हणजे गेले अनेक वर्षाची तुम्ही जर निवडणूक पाहिली त्यामुळे एक 5-5 वर्षाने बदलण्याचं म्हणजे भाकरी पलटण्याचा तिकडचा एक प्रघात आहे. परंतु भाकरी पलटताना भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत दिलं जातं आणि काँग्रेस पक्षाला फार म्हणजे वाईट पद्धतीचा निकाल येतो. आणि ज्यावेळेला काँग्रेस येते त्यावेळेला काटावरचा त्या ठिकाणी निकाल असतो जनरली. अशा पद्धतीचं एक चित्र आहे, पण ते देखील बदलताना दिसतंय आणि भाकरी पलटण्याचं देखील बदलताना दिसतंय, हे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. कारण तुम्ही जर त्या राजस्थानमधल्या प्रत्येक म्हणजे रस्त्यावर जर फिरला असतात तर तिथं चिरंजीवी योजना असेल किंवा सगळ्या योजनांचीच आणि अशोक गेहलोत यांची चर्चा त्या ठिकाणी होती. आणि दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये कमलचे वरती कमलनाथ भारी पडणार हे देखील त्या ठिकाणी दिसत होतं. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी ज्या पद्धतीनं योजना राबवल्या, त्या पद्धतीचं त्याचं लोकांपर्यंत पोहोचवल्या, यातनं मोठ्या प्रमाणामध्ये जनमत आमच्या बाजूला आहे. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये सचिनजी, आता तुम्ही ज्या भूपेश बघेल उल्लेख करत होता त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, रामदास आठवलेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. आपण आधी ऐकूया ते काय म्हणतात आणि मग पुढे जाऊया. 7 हुए 7 एग्जिट पोल में किसी का आंकड़े एक आध समानता है, लेकिन 2 दिन बाद वो सभी पोल जो है एक समान होंगे. तो एग्जिट पोल चलने दीजिए,
लेकिन सरकार हमारी बनेगी भारी बहुमत से बनेगी, ठीक है। हाँ? न्यूज़ 24 और चाणक्य 57 के आसपास सीटें कांग्रेस में भी है, आपका आकलन क्या कह रहे हैं? उससे और अधिक जाएगा। वो जो 57 है ना, वो 75 इधर उधर होगा। तो अप्रैल मई में जो लोकसभा का चुनाव आएगा उसमें नरेंद्र मोदी जी बहुत तैयारी में हैं, हम लोग बहुत बड़ी तैयारी में हैं और 2024 का चुनाव हम जीतेंगे और तीसरी बार नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे। तर सचिन सावंत बोलत होते. सचिन सावंतजी, मध्य प्रदेशचं जे तुम्ही म्हणत होता, मध्य प्रदेशमध्ये एकतर अँटी इन्कम्बन्सीचा प्रश्न होता, दुसरीकडे ऑपरेशन कमळविषयी भाजपकडून एवढ्या भाजप विरोधात काँग्रेसनी इतका प्रचार केलेला होता. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेण्याचा प्रश्न असेल किंवा अशा प्रकारे जर सत्ता हिरावून घेतली तर लोकांमध्ये काय जनभावना निर्माण होऊ शकते हा मुद्दा होता. या सगळ्यापैकी कशाचाच परिणाम होताना दिसत नाहीये. ह्याची काय नेमकी कारणं असावीत असं वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही मला म्हणून बोललो की आपण निकालाच्या दिवशी बोलूया. वस्तुस्थिती ही आहे की भारतीय जनता पक्षाला केंद्रातले नेते राज्यामध्ये पाठवावे लागले. पहिली गोष्ट, 18 वर्ष ज्या पद्धतीचे मुख्यमंत्री त्यांनी म्हणजे शिवराज सिंग चौहान एक हाती नेतृत्व त्यांनी केलं, त्यांच्या तिकिटाचे त्या ठिकाणी म्हणजे असा प्रश्न निर्माण झाला की त्यांना तिकीट मिळेल की नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी होती. ही अशी परिस्थिती का आली? कारण त्यांना हे दिसत होतं की प्रचंड मोठी अँटी इन्कम्बन्सी तिकडे आहे, त्याला कशा तऱ्हेने डायल्यूट करावं. आणि मोदीजींच्या चेहऱ्यावरती मतदान म्हणजे एमपी के मन में मोदी, मोदी के मन में एमपी, अशा पद्धतीचं जे काही एक स्लोगन दिली होती, तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी, ते देखील मला कुठेही लागू झालेलं नाही. आणि या सरकारला म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मोदीजींचं पूर्ण भाषण जर तुम्ही त्यावेळेला ऐकलं असतं, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकारनं काय केलं एकही शब्द नव्हता. केवळ काँग्रेस जवळपास 43 ते 48 वेळा काँग्रेस त्यांनी शब्द वापरला होता. राजस्थानमध्येही तेच. सगळीकडे त्यांनी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, जातीवादावरती निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, भारत पाकिस्तानचं युद्ध आहे अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी रंगवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही जनतेने त्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद. केशव उपाध्ये उत्तर द्या. केशवजी उत्तर द्या. एकही काम सांगता आलं नाही, फक्त काँग्रेसचा जप करावा लागला. सचिन सावंतांच्या या उत्तराला काय प्रत्युत्तर आहे? असं आहे, मला खरं म्हणजे सचिन सावंत 2 दिवस ज्या आशादायी मनोरथामध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये त्यात पडायचं नाही. कारण रविवारी त्याच्यावरती जनताच पाणी टाकणार आहे आणि वास्तव निकाल पुढे येणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, किती गोष्टी मी सांगू तुम्हाला. म्हणजे मला सांगायचं तर अनेक गोष्टी. राजस्थानमधला गेहलोत पायलटवाद किती मोठा होता. त्यांच्या एका मंत्र्यांनीच लाल डायरी दाखवली भ्रष्टाचाराची. आता सांगा, राजस्थान सरकारला एक मंत्रीच भ्रष्टाचारी डायरी दाखवतो, कसं सरकारने भ्रष्टाचार सुरू आहे, कुणाला किती रकमा दिल्या, हे राजस्थानला एक मंत्रीच सांगतो. मला सांगायच्याबद्दल बोलायचं नाही का हो? म्हणजे भ्रष्टाचाराचे अनेक किस्से तिथे जात होते. दलितांवरती, महिलांवरची अत्याचारामध्ये राजस्थानने मोठा टप्पा गाठला होता. सगळ्यात जास्त तिथे अत्याचार होत होते, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. केशवजी, मध्य प्रदेशमध्ये हे लघवी करण्यात आली हा किस्सा पण आहे बरं का, तो आहे लक्षात. मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांनी पाय धुतले, मग लघवी करण्यात आली होती. हो ना, मग त्याचं मग असं काही मला सांगा, असं काही राजस्थानमध्ये घडलं का हो? उलट त्याचं समर्थन ते करत राहिले. ज्या गोष्टी घटना घडल्या अशा पद्धतीने राज्यामध्ये आम्ही तपास करू एवढंच ते बोलत राहिले. त्यातनं काही ठोस निघालंच नाही. त्याच्यामुळे जनतेमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी रंगत होत्या, रस्त्यावरती येत होत्या. त्याच्याबद्दल जर बोललं तर मला असं वाटतं की ते बोललं पाहिजे. काँग्रेसचं अपयश दिसत होतं, त्याबद्दल बोललं पाहिजे. आणि दुसरं असं की यांचा नेहमीचा आरोप असतो, मी तिथं आकडेवारी असतो आत्ता देऊ शकतो, की केंद्रातील सरकार होतं आम्हाला निधीच दिला नाही. मी दाव्याने सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी सरकार राजस्थानमध्ये असता होतं त्याच्यापेक्षा जास्त निधी गेल्या 5 वर्षामध्ये राजस्थानला केंद्र सरकारकडून मिळाला होता. मध्य प्रदेशमध्ये तर सरकार होतंच. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आत्ता त्या ठिकाणी ज्या पद्धतीने रस्त्याची कामं असतील, बाकी सगळ्या गोष्टी, मुलीसाठी जी योजना राबवली गेली लाडली बेटी नावाची, ती योजना असेल, ज्यातनं महिलांमध्ये प्रचंड मोठी विश्वासार्हता, आश्वासकपणा आला होता. आणि त्यातनंही आज जे चित्र बदलताना दिसतंय. छत्तीसगडचं उदाहरण आहे. नक्षलवादी कारवाई वाढल्याचं अनेक वेळा सातत्याने दिसतंय गेल्या 5 वर्षामध्ये. तिथेही त्या मुख्यमंत्री विरोधामध्ये असंतोष दिसतोय. या सगळ्याचा परिणाम आता तुमचं अपयशच एवढं ढळढळीत आहे की त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. असं कसं सचिन सावंत?